इलाज नाही तर आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मोठी घोषणा केली आहे। ही योजना कार्यान्वित होणार आहे। एसटीमध्ये आता पुरुषांनाही हाफ तिकीट मिळणार। एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। आता महिलांप्रमाणेच पुरुषांना देखील एसटीच्या प्रवासात सवलत मिळणार आहे। राज्य शासनाने एका जीआरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत शासन निर्णयामध्ये ही तरतूद आता करण्यात आलेली आहे, ज्यामुळे आता पुरुषांना सुद्धा एसटीत तिकिटात सवलत दिली जाणार आहे। कारण की अनेक दिवसांपासून पुरुषांच्या मनात तक्रार होती की सगळ्या योजना महिलांना मिळतात, त्यांना एसटीमध्ये अर्ध तिकीट मिळतं, आम्हाला कधी मिळणार असा सवाल होता आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घेतला। आता पुरुषांसाठी देखील एक विशेष सूट जाहीर केली आहे, पण यामध्ये एक अट देखील टाकलेली आहे। ती अट म्हणजे सर्व पुरुषांना हाफ तिकिटाचा लाभ मिळणार नाही। ज्या पुरुषांकडे हे कागदपत्र आहेत आणि जे पुरुष या पास नियमात बसतील त्यांनाच बसमध्ये सवलत मिळणार आहे। आता ही जी सवलत आहे ही 15 ऑगस्ट पासून मिळणार असून त्यासाठी अर्ज करून एक कागदपत्र काढायला सांगितलंय। जे पुरुष लवकरात लवकर हे कागदपत्र काढतील त्यांना ही सवलत आता मिळणार आहे। त्यामुळे फार वेळ कमी आहे, म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत की नेमक्या कोणत्या पुरुषांना बस प्रवासात ही सवलत मिळणार आहे आणि त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील, कोणता अर्ज भरावा लागेल, तसेच कोणत्या तारखेपासून व कोणत्या जिल्ह्यात ही सवलत लागू होणार आहे। जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर महाराष्ट्रात कुठेही बसने जात असाल तर तुमच्यासाठी ही खरोखर मोठी खुशखबर आहे। या प्रवास सवलतीचा लाभ कसा घ्यायचा हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि लक्षपूर्वक पहा। लालपरी म्हणजेच आपले लाडके एसटी गेल्या 80 वर्षांपासून ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत प्रत्येक प्रवासाला सुरक्षितपणे जोडण्याचं काम एसटी करते। तुम्हाला आठवत असेल 2019 मध्ये सरकारने महिला प्रवाशांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता, ज्यानुसार महिलांना तिकीट दरात तब्बल 50% सवलत देण्यात आली। त्यामुळे 2019 पासून राज्यातील कोणत्याही महिला प्रवाशाला एसटी प्रवास करताना अर्धेच तिकीट लागते। ही योजना सुरू झाल्यानंतर असंख्य महिलांनी एसटीने प्रवास करण्यास सुरुवात केली। याच यशामुळे प्रेरित होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता पुरुषांनाही तिकीट दरात सवलत देण्याची घोषणा केली आहे। पुरुषांनी अनेकदा ही भावना व्यक्त केली होती की महिलांनाच सर्व सवलती आणि अर्ध तिकीट मिळते, पण पुरुषांसाठी आता ही एक मोठी योजना आणली गेली आहे। त्यानुसार महाराष्ट्रात एसटीने प्रवास करताना पुरुषांना सूट मिळेल। आता ही सवलत नेमकी काय आहे आणि ती कोणत्या पुरुषांना मिळणार, यासाठी काय अटी आहेत याबद्दल सर्व माहिती देते। पण त्याआधी एसटीला यातून कसा फायदा होणार आणि ही योजना कधीपासून लागू होणार ते जाणून घेऊया। सध्या प्रवाशांची संख्या मोठी आहे आणि महिलांना अधिक सवलत आहे, मग आता पुरुषांना सवलत दिल्यानं काय होईल? याचं उत्तर म्हणजे वाढती प्रवासी संख्या। ही गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने असा विचार केला की जर पुरुषांना सवलत दिली तर आणखी जास्त पुरुष प्रवासी एसटीकडे आकर्षित होतील। यामुळे एसटीचा तोटा न होता उलट फायदाच होणार आहे। म्हणून या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा करण्यात आली। आता ही सवलत नेमकी कोणत्या प्रवासासाठी लागू असेल, यासाठी कोणती कागदपत्र लागतील हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल, कारण आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे जात आहोत। ही सवलत किती टक्के असेल आणि कधीपासून लागू होणार आहे, चला लगेच जाणून घेऊया। योजनेची तारीख खूप जवळ आली आहे। ही सवलत सुरू होण्यापूर्वी तुम्हाला कोणते कागदपत्र तयार ठेवावं लागेल हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। यापूर्वी महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीने सवलती जाहीर केल्या होत्या। ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत आता 13-70 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला, महिला असो वा पुरुष, 100% मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे। आधी यासाठी कोणतंही मतदान ओळखपत्र चालायचं, ज्यावर वयाचा पुरावा असायचा, परंतु नंतर सरकारनं नियमात बदल केला आणि मूळ ओळखपत्र अनिवार्य केलं। ओळखपत्रावर पूर्ण आणि अचूक वय असणं आवश्यक आहे। काही ओळखपत्रांवर फक्त जन्माचं वर्ष असतं, महिना आणि तारीख नसते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण माहिती असलेले ओळखपत्र अपडेट करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मग पुरुषांच्या या नव्या सवलतीसाठी काही वेगळे कागदपत्र किंवा वेगळा अर्ज भरावा लागणार आहे का? ही सूट कोणत्या बससाठी आणि किती टक्के असणार आहे? तर सर्वात आधी तारीख समजून घ्या। ही योजना 15 ऑगस्ट 2024 पासून लागू होणार आहे। 15 ऑगस्ट 2024 पासून राज्यातील ठराविक बसेसमध्ये ही सवलत मिळेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 77व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना पुरुष प्रवाशांसाठी 15% सवलतीची घोषणा केली। पुरुषांना लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये 15% सूट मिळणार आहे, पण यासाठी एक महत्त्वाची अट आहे। ती अट कोणती? ही 15% सूट फक्त लांब पल्ल्याच्या बसेससाठीच लागू असेल। लांब पल्ल्याच्या बसेस म्हणजे कोणत्या?
15 ऑगस्ट 2026 पासून जर तुम्ही प्रवास करत असाल तर ई शिवनेरी किंवा इतर प्रीमियम आणि वातानुकूलित AC बसेसमध्ये ही सूट मिळेल. उदाहरणार्थ पुणे, नाशिक किंवा राज्यांतर्गत इतर लांबच्या प्रवासासाठी ही सवलत लागू असेल. जर तुम्ही पुणेहून बंगळुरूला जात असाल तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच्या प्रवासावर तुम्हाला ही सवलत मिळेल आणि पुढील प्रवासाचं पूर्ण तिकीट भरावं लागेल. यासाठी कागदपत्र कोणतं लागेल तर तुम्हाला फक्त एक मूळ तुमचे ओळखपत्र वाहकाला म्हणजेच कंडक्टरला दाखवावं लागेल, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याची खात्री होईल. कारण की ही योजना केवळ महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुष प्रवाशांसाठीच आहे. आता यातील सर्वात महत्त्वाची अट लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही अचानक बस स्थानकावर गेला, थेट बसमध्ये चढले आणि 15% सवलत मागितली तर ती मिळणार नाही. ही सवलत केवळ ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे आगाऊ आरक्षण करणाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल. तुम्हाला आधीच ऑनलाईन तिकीट बुक करावे लागेल, म्हणजे बस स्टँडवर थेट तिकीट काढल्यास सवलत मिळणार नाही. तुम्हाला एस टी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर, वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर जाऊन तिकीट बुक करावं लागेल. प्रवासादरम्यान तुमचे ऑनलाईन तिकीट आणि मूळ ओळखपत्र दाखवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे ई शिवनेरी आणि प्रीमियम बसेसच्या आगाऊ बुकिंगवरच ही 15% सूट लागू होईल. तुम्ही कोणत्याही एजंटमार्फत बुकिंग केलं तरी ते ST महामंडळाच्या अधिकृत प्रणालीवरूनच झालेले असावे. जर तुम्ही इतर खाजगी ॲप्सवरून बुकिंग केलं तर ही योजना लागू होणार नाही. सांगायचं तर हा मूळ तिकीट ₹100 असेल तर ₹15 कमी होऊन तुम्हाला ते ₹85 पडेल. त्यासाठी पूर्व आरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे ओळखपत्र अद्ययावत ठेवा आणि ऑनलाईन बुकिंग करून प्रवासाचा आनंद घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या ST डेपोमध्ये चौकशी करू शकता. तुम्हाला या योजनेचा संपूर्ण फायदा घ्यायचा असेल तर मी सांगते त्या सोप्या स्टेप नक्की समजून घ्या. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि इतर कोणतेही राजशासकीय ओळखपत्र अपडेट ठेवावं लागेल, कारण त्यावर तुमचं पूर्ण नाव आणि जन्मतारीख स्पष्ट दिसणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर तुम्ही जेव्हा कधी STनं प्रवास करण्याचा विचार कराल तेव्हा ऐनवेळी बस स्थानकावर जाऊन तिकीट काढणं पूर्णपणे टाळा, कारण तिथं ही 15% सवलत मिळणार नाही. यासाठी तुम्हाला सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या किंवा ST महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल किंवा त्यांच्या अधिकृत माहितीवर मोबाईल ॲपवर जावं लागेल. त्यानंतर तुमचे खाते तयार करा किंवा लॉग इन करा आणि तुम्ही तिथून प्रवास सुरू करणार आहात ते ठिकाण व तुमचे अंतिम ठिकाण निवडा. प्रवासाची तारीख 15 ऑगस्ट 2026 किंवा त्यानंतरची तारीख आणि बसचा प्रकार निवडताना ई शिवनेरी किंवा प्रीमियम AC बस निवडा. सीट निवडल्यानंतर प्रवासाच्या माहितीमध्ये तुमचं नाव आणि वयाची योग्य नोंद करा. पेमेंट करण्यापूर्वी तिथं मिळणारी 15% सवलत लागू झाली आहे की नाही हे अगदी नक्की तपासा आणि त्यानंतर ऑनलाईन स्वरूपात पेमेंट पूर्ण करा. तिकीट बुक झाल्यानंतर त्याचा मेसेज किंवा PDF फाईल तुमच्या मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवा. प्रवासाच्या दिवशी बसमध्ये चढताना वाहकाला म्हणजेच कंडक्टरला तुमचं इथं ऑनलाईन तिकीट आणि मूळ ओळखपत्र दाखवणं विसरू नका. जर तुम्ही खाजगी ॲपवरून बुकिंग केली असेल तर ही सूट मिळणार नाही. त्यामुळे फक्त अधिकृत महामंडळाच्या प्रणालीचाच वापर करा. जर तुम्ही आमच्या प्रवासासाठी नियमित पुष्टी वापरत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खरोखरच पैशाची बचत करणारीच ठरेल. तुम्हाला काय वाटतं, पुरुषांसाठी ही 15% सवलत आहे की महिलांप्रमाणे पुरुषांना 50% सवलत मिळायला हवी होती? तुमचं मत आणि विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. तुमच्या कमेंट्समुळे इतरांनाही यावर चर्चा करायला मदत होते. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि पुरुष नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून या सवलतीचा योग्य वेळी पूर्ण फायदा घेता येईल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.